जे 2014चा GR आहे त्या GRची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही। विष्णू सावरा साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो GR विशेष बाबता काढून दिल्यानंतरही आता मी 4-5 वेळा CM साहेबाकडे गेलो। CM साहेबांनी आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहे उके साहेब त्यालासुद्धा बोललो आणि त्यालासुद्धा आदेश दिले। आदेश दिल्यानंतर त्या आदेशाला धरूनच मी जाधव साहेबाकडे गेलो उपसचिव, आणि त्या उपसचिवने मला खूप वेगळी वागणूक दिली। कारण GR आहे त्या GRच्या अनुषंगामध्ये या GRमध्ये या परिपत्रांमध्ये पूर्णच्या पूर्ण GR आहे। GR जे आहे त्या GRमध्ये स्पष्ट आहे का फाशे भारतीय समाजाचा विकास झाला पाहिजे, फाशे भारतीय समाजाला घरकुल मिळाले पाहिजे, फाशे भारतीय समाजाला 1 लाख जमिनी मिळाल्या पाहिजे, फाशे भारतीय समाज आर्थिक विकास महामंडळ तयार झालं पाहिजे आणि फाशे भारतीय समाजाच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी 10 कोटी रुपये आणि अमरावती जिल्ह्यासाठी 15 कोटी रुपये असे सुद्धा प्यारा तयार करून त्यांचं आदिवासी विकास विभागातील काही आदिवासी उपसचिव असेल, काही कर्मचारी असेल ते तुच्छ नजरेचं वागणूक दिलं आणि मला 353ची धमकीसुद्धा दिली। मला असं बोलले का इथं थांबू नका असं सुद्धा मला धमकी दिली। म्हणून आज इथे जोपर्यंत आमची मागणी आणि आमच्या ते फाईल तिथं पडलेले आहे जोपर्यंत ते फायला क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे आणि आमचे जे आदिवासी मंत्री साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे ते आमची दखल आजच्या आज घेतीलच अशी मला वाटते। नाही तर आम्ही आज इथंच जेवण करणार आहे, इथंच झोपणार आहे।